पंतप्रधान मोदी आज कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार। सायंकाळी 7 वाजता बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधणार। भाऊबीजेच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे राज ठाकरेंची भेट होण्याची शक्यता। उद्धव ठाकरे शिवतीर्थावर येण्याची शक्यता। आदित्य आणि तेजस ठाकरेंची शिवतीर्थावर भाऊबीज। पहिल्यांदाच उर्वशी ठाकरेंसोबत भाऊबीज करणार। उद्धव ठाकरे जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्याकडे भाऊबीजेला जाणार असल्याची शक्यता। रवींद्र धंगेकरांनी ट्विटरवरील शिवसेनेचा फोटो हटवला। सत्यमेव जयते पुणेकर फर्स्ट धंगेकरांच्या ट्विटरला फोटो। छत्रपती संभाजीनगरमधील नवीन आमदारांना दिवाळी भेट। पालकमंत्री संजय शिरसाटांकडून 2 कोटी रुपयांचा निधी। प्रथमच निवडून आलेल्या आमदारांना विशेष दिवाळी भेट। जालन्यात महाविकास आघाडीला धक्का। महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। शरद पवारांच्या खेळीमुळे मराठ्यांचं आरक्षण गेलं। ओबीसींचं आरक्षण गेल्याचं पाप आघाडी सरकारचं। भाजपनं सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण टिकवलं। आमदार बबनराव लोणीकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल। 2029 पर्यंत मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। एका मतदाराचं नाव हटवण्यासाठी मोजले 80 रुपये। राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपांबाबत एसआयटीचा मोठा खुलासा। सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी। जीविका दिदांना 30,000 रुपयांचं वेतन। तेजस्वी यादव यांनी केल्या 3 मोठ्या घोषणा। तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसकडून पाठिंबा। काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यातील मतभेद दूर। अशोक गहलोत यांची लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत चर्चा। अमरावतीत रवी राणांविरोधात आंदोलन होण्याची शक्यता। बच्चू कडू, रवी राणा, नवनीत राणा यांच्यात आरोप प्रत्यारोप। प्रहार संघटना रवी राणांविरोधात आंदोलन करण्याची शक्यता। लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार। ई-केवायसीला लागणार ब्रेक। मुंबई देशाची जलसमुद्र राजधानी बनणार। वांद्रे इथे 140 एकर जमिनीवर म्हाडाचा मेगा प्रकल्प। प्रकल्पाला वांद्रे खाडी असं नाव। मुंबईत पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज। राज्यात 3 ते 4 दिवस हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज। काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। अमेझॉनमधील 5 लाख नोकऱ्या जाणार। माणसांची जागा रोबोट घेणार। महत्त्वाची माहिती आली समोर। सणासुदीत देशभरात दररोज 1 लाखावर वाहनांची विक्री। जीएसटी कमी केल्यानं वाहनांच्या खरेदीत वाढ। सुवर्णाची जळाळी। शिर्डी साई मंदिरात उत्साहात दिवाळी। 2,50,00,000 रत्नजडित दागिन्यांची आरास। कोलकात्याहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगो विमानातून इंधन गळती। वाराणसीला इमर्जन्सी लँडिंग। 166 प्रवासी सुखरूप। फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता बिघडली। PM 2.5 घटक वाढल्यास वृद्ध तसेच श्वसनाचा आजार असलेल्या नागरिकांसाठी घातक। ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्यानं वाद। तरुणीने व्हिडिओ शेअर करत सांगितला घटनाक्रम। घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू। मुंबईत मेट्रोने प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना मोठा दिलासा। दिव्यांगांना सवलतीच्या दरात सुविधा मिळणार। ॲक्वालाईन मेट्रोने प्रवास करणाऱ्या दिव्यांग बांधवांना दिलासा। सरकारचे मेट्रो प्रशासनाला निर्देश। प्रवाशांसाठी खुशखबर। कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास फक्त 45 मिनिटात। मुंबई मेट्रो लाईन 12 ऑरेंज लाईन म्हणून ओळखली जाणार। बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक 1864 शनिवारी सेवानिवृत्त होणार। समारंभपूर्वक निरोप देणार। ऑक्टोबर हीटमध्ये बेस्ट एसी बसेस सुपरहिट। 20 दिवसात 25 कोटी रुपयांचा महसूल कमावला। मुंबईची लोकल
धावणार सुसाट, कर्जत यार्डचा चेहरा मोहरा बदलणार, प्रवासात 10 मिनिटांची बचत होणार. मुंबईतील अनेक भागात पाणी टंचाई, ऐन सणासुदीच्या काळात पाणी टंचाई जाणवत असल्यानं नागरिक त्रस्त. काशीबिरा परिसरातील ग्रीन विलेज संकुलातील इमारतीत गॅस गळतीमुळे भीषण स्फोट. स्फोटात एक तरुणी जखमी, तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू. दादर कबूतरखाना बंदी विरोधात जैन मुनी आझाद मैदानात 1 नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार. परभणीमधील अपना कॉर्नर परिसरात घाणीचं साम्राज्य, व्यापारी आणि नागरिक त्रस्त. जळगाव पोलीस मुख्यालयात सुफी गायनाचा कार्यक्रम. पोलीस मुख्यालयातील कार्यक्रमात उधळल्या नोटा, संशयितांना नोटा उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल. हिंगोलीच्या कुरुंदातील शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन. दिवाळीपूर्वी मदत देण्याचं सरकारने आश्वासन दिलं होतं, मात्र नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकऱ्यांचं आंदोलन. पिंपरी चिंचवडमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त दीपोत्सव. गणेश तलाव परिसर दिव्यांनी उजळला. दीपोत्सव पाहण्याकरता हजारो नागरिकांची गर्दी. पंढरपूरच्या करकममध्ये मनसे नेते दिलीप धोत्रे आणि पत्रकार संघाच्या वतीनं दिवाळीनिमित्त करकम विजन परिसंवादाचं आयोजन. माढ्याचे आमदार अभिजित पाटील उपस्थित. भंडाऱ्यातील पिंपरीमध्ये ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं बळीराजा दिन साजरा. इडापिडा टळो, बळीचं राज्य येऊ याचा नारा. मीरा भाईंदरमध्ये 7,000हून अधिक दिवे प्रज्वलित करून दिवाळी साजरी. दीपोत्सवातून खांद्यावर नांगर घेतलेल्या बळीराजाची प्रतिकृती साकार. दिवाळीच्या काळात बाजारपेठेत तब्बल 6 लाख कोटींची उलाढाल. बाजारात वोकल फॉर लोकलचा आवाज. दिवाळीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात सायबर सुरक्षा संदर्भात जनजागृती. चंद्रपूर बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरात सायबर जनजागृती उपक्रम. तर कोल्हापुरात दिवाळी पाडव्यानिमित्त शेतकऱ्याची शानदार शक्कल. गोठ्याला मंगल कार्यालयाप्रमाणे सजवलं. येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फेटा बांधून केलं स्वागत. मुंबईत धुक्याची चादर. फटाक्यांमुळे मुंबईतील हवा प्रदूषित. हिंगोलीत दिवाळी सणाचा उत्साह शिगेला पोहोचला. शहर विद्युत रोषणाईनं सजलं. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून टिपली खास लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी विलोभनीय दृश्य. अमरावतीच्या बडनेरामध्ये नरकासूरचं दहन. आमदार रवी राणा यांच्या हस्ते नरकासूरचं दहन. जालन्यातील भाजप नेते सतीश घाडगेंनी ऊसतोड कामगारांसोबत दिवाळी केली साजरी. यावेळी ऊसतोड कामगारांना नवीन कपडे, फराळ आणि मिठाईचं वाटप. भंडाऱ्यातील जांभोऱ्यामधील गोवर्धन पूजेची अनोखी परंपरा. परतेकी कुटुंबाच्या प्रमुखाच्या अंगावरून गावातील पूर्ण गोधन सोडलं जातं. 150 वर्षांपासून. धाराशिवमध्ये साखर कारखान्याविरोधात शेतकऱ्यांची रॅली. उसाला प्रतिदिन FRP नुसार 3,550 दर देण्याची मागणी करता शेतकरी आक्रमक. उडाळमधील नेरूर पंचक्रोशीतील बैल सजावट स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेचं उद्घाटन उद्योजक रुपेश पावसकर यांच्या हस्ते. प्रेक्षकांनीही मोठ्या उत्साहानं सोहळ्याचा लुटला आनंद. दिल्लीच्या हवेची अजूनही खराब श्रेणीत नोंद. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 350 वर पोहोचला. उज्जैनच्या महाकालची आरती. आरतीला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी. गडचिरोलीमध्ये गोवंशाची अवैधपणे कत्तलखान्यासाठी तस्करी. पोलिसांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप. अकोला रेल्वे स्थानकाजवळ युवकाकडून चहाच्या दुकानात तोडफोड. पैसे मागितल्याच्या रागानं तोडफोड. घटना CCTVमध्ये चित्रित. आरोपीचा तपास सुरू. वाशिमच्या गोडाऊनमधील 40 क्विंटल सोयाबीनच्या गोणींना आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. आगीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान. भारताचा S-400 सिस्टीमसाठी रशियासोबत करार. हवाई संरक्षण यंत्रणेसाठी 10,000 कोटींचा करार. ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलं होतं S-400. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला हिंदुस्थानी सैन्यात पदोन्नती. त्याची लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्ती. बुधवारी दिल्लीत झालेल्या एका समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते मानद उपाधी प्रदान. मालेगावचा भुईकोट किल्ला दिव्यांच्या प्रकाशाने उजळला. एक पणती अमर जवानांसाठी या उद्देशाने भुईकोट किल्ल्यावर दीपोत्सवास शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि काकानी विद्यार्थ्यांचा पुढाकार. तर दिवाळी
सकाळी पहाट संगीत महोत्सवात स्वरांची दिव्य आराधना, देहूत भक्तिरस तुकोबांचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार. सांगलीत आमदार सदाभाऊ खोत यांनी केली भाऊबीज साजरी. बीडच्या चिंचोली गावातील पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता, अद्याप मृतदेह सापडला नसून तपास कार्य सुरूच. रवींद्र वायकर यांच्या इमारतीला रॉकेटमुळे आग, इमारतीच्या 22व्या मजल्यावर रॉकेटमुळे आग. आगीची माहिती मिळताच रवींद्र वायकर घटनास्थळी दाखल. बीडच्या राजुरीमध्ये फटाक्यांच्या दुकानाला आग, सुदैवानं जीवितहानी टळली, हजारो रुपयांचं नुकसान, व्हिडिओ व्हायरल. अमरावतीत समृद्धी महामार्गावर ट्रकला भीषण आग, ट्रकमधील टोमॅटो रस्त्यावर पसरले, सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. बीडच्या जदीद जवळा गावात 2 एकर उसाला आग, अज्ञात व्यक्तीनं आग लावल्याची प्राथमिक माहिती. पुणे बंगलोर महामार्गावर 4 चाकी गाडीला आग, आगीत गाडी जळून खाक, अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश, घटनेत कुणीही जखमी नाही. भायखळ्यात सॅल्वेशन आर्मी स्कूलच्या इमारतीचा काही भाग कोसळला, इमारतीचा भाग कोसळून 7 जण जखमी. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यांचं निधन, वयाच्या 100व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, हृदयविकाराच्या धक्क्यानं पुण्यातील राहत्या घरी निधन. रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, साताऱ्याच्या कोयना विभागातील घटना, वनविभागाविरोधात ग्रामस्थांकडून संताप व्यक्त. अंबरनाथ उपजिल्हा रुग्णालयात महिलेचा मृत्यू, संजय राऊतांनी घेतली महिलेच्या मृत्यूची दखल. बीडच्या वडवणी तालुक्यात विहिरीत पडलेल्या काळविटाला गावकऱ्यांनी दिलं जीवदान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.